यस, नो बॉल पंचांचा इशारा, फ्री हिट असेल. चुकी होतीये पहा, सातत्याने चुका केल्या जात आहेत. यस, फील्ड चेंज करता येत नाही आणि तेच झालं होतं. फ्री हिट असेल. येस, डेफिनेटली. बॉलर तयार होत आहेत. तेजस निघालाय ओव्हर द विकेट करून. राईट आर्म स्ट्रायकिंग एंड वरती समीर. लॉफ्ट केलाय ऑन साइडला. यावेळी हवाई हल्ला चढवलाय. हवाई प्रहार पाहावा लागेल. बॉल आता जाईल वन बाउन्स. मंचाला देईल मानवंदना. येतोय 4 धावांसाठी चौकार. वळूयात मॅचच्या दिशेने. पाहायला गेले तर तेजसला तुम्ही पाहताय गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय. समीरच्या बॅट मधून आक्रमण झालंय. चौकार आलाय. ऑन साइडला मात्र फेकून दिला. 4 धावांसाठी लगावलेला टोला. टोले जंग फटका. चौकार मिळालाय. यस, बॉलर तयार. पुन्हा एकदा तेजस जगताप. समीर ऑन स्ट्राइक. ओहो हो, यावेळी आता पंचांकडे नजर वळली आहे. नो बॉलचा इशारा पंचाच्या माध्यमातून दर्शवला जातोय. ओव्हर स्टेप. खराब गोलंदाजी होती आहे. असत फायटर्स टीम आता पाहायला गेलं ना तर कुठेतरी स्कोरर यांना विनंती आहे, स्कोरर आणि कॉमेंटेटर यांना विनंती आहे, जे जे गोलंदाजांना फेकी दिलेले आहे त्यांची नावं नोंद करून घ्यायची आहेत. त्यांना परत गोलंदाजीसाठी देता येणार नाही, त्यामुळे नाव नोंद करून घ्यायचं आहे. येस, डिक्लेअर झोन देखील आहे पंच. येस, डिक्लेअर झोन देखील आहे. नो बॉल आता लाय. फ्री हिट पुन्हा एकदा असेल. चुकी होतीये. या छोट्या छोट्या चुका टाळाव्या लागतील. 24 या आकड्यावरती धावफलक तुम्ही पाहताय. 24 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. समीर ऑन स्ट्राइक. समीरच्या बाजूने आज नशिबाचा खेळ राहिला आहे दादा. ओहो हो, यावेळी आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. फ्री हिट आहे. तू मे रन आउट. आता कॅच जरी मिळाला असला तरी ती विकेट नव्हती, परंतु रनआउटच्या स्वरूपात फलंदाजाला दिला जाईल परतीचा इशारा. चले जाओ, टाटा बाय बाय, आपका खेल हो गया खत्म. आणि विश्रांतीसाठी मात्र डगआउट मध्ये जाईल फलंदाज प्रशांत. बॅक टू दी पॅव्हेलियन. कृपया रोलर जाणार आहे. गेट समोरच्या गाड्या काढून घ्यायच्या आहेत. कृपया गेट समोरच्या गाड्या काढून घ्यायच्या आहेत. आणि DK लॉयन्स संघाच्या संघ मालकांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना देखील विनंती आहे की त्यांनी स्टेजवर येऊन बसायचं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील बॅटिंगसाठी. देवदास पडियार तुम्ही पाहताय. समीर ऑलरेडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंड वरती तुम्ही पाहताय. 10 बॉल 10चा खेळ झाला. यस, आतापर्यंत 3 बॉल झालेले आहेत. बॉलर तयार. हो, सेन्सिबल क्रिकेट. यावेळी संयम ठेवलाय, कारण समीरला चांगलंच माहिती आहे आपण धावसंख्या उभारण्यामध्ये कुठेतरी पाठीमागे आहोत. अगदी गोलंदाजीच्या बाजूने जरी जमेची बाजू राहिली असली तरी मात्र संघासाठी मला एक चांगला धावफलक बनवायचा आहे.
आज मला एक वाढदिवसीय पारी खेळायची आहे. समीरला तुम्ही पाहताय ऑन स्ट्राईक. तेजस निघालाय. यावेळी फुल टॉस बॉल होता, आक्रमण करता आलेलं नाहीये. अगदी वाईडिश लॉंग ऑफला फेकी चांगली होती, सिंगल मिळेल. फेकी चांगली पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक करावं लागेल. जिथे 2 धावा सातत्याने अगदी पाहायला गेलो ना, जेव्हा चांगले चांगले खेळाडू आक्रमण करतात 2 धावेंसाठी कॉल आणि त्यांचा मानस राहतो, परंतु यावेळी सिंगल मिळाली. फेकी चांगली राहिली होती. अगदी पूर्णपणे अग्रेसिव्ह क्रिकेट दाखवलं. बॉल तयार. तेजस जगताप पुन्हा एकदा निघाला. न्यू बॅटर ऑन स्ट्राईक. यावेळी पहा फटका चांगला आहे, गॅप शोधून काढलाय. अगदी पाहायला गेलं तर आता धावून धावा तुम्हाला घ्याव्या लागतील. एकच धाव अर्जित केली जाईल धावफलकावरती. ओव्हरची होईल समाप्ती आणि इथे मात्र पाहायला गेलं तर 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 4 षटक समाप्त. संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा लगावल्या गेल्यात 26 धावा. 26 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स. 5 धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर एक्स्ट्राज मध्ये धावफलकावरती ऍड झालेल्या आहेत आणि धावफलक 26 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. चार षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहताय 26 धावा. आता येणारे 4 षटक अजूनही शिल्लक आहेत. चांगली बॅटिंग करावी लागेल. अगदी पाहायला गेलं तर यावेळी आक्रमक फटका पाहायला मिळाला होता. दरम्यान फलंदाज तुम्ही पाहू शकाल देवदास यांनी आक्रमण केलं होतं या बॉलवरती. पंचांकडे आता नजर वळली जाईल. या बॉलवरती पहा अगदी डायरेक्ट हिट देखील करण्याचा प्रयत्न केला होता. अगदी यष्ट्यांवरती मारा. एकच धाव आली आहे या बॉलवरती. स्ट्राईक रोटेट होतीये. समीरला पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आणलं गेलंय. तुम्ही पाहायला गेलं तर 5वं षटक प्रगतीपथावरती आहे. 27 धाबा धावफलकावरती 4 विकेट्स गमावलेले आहेत. बोरे दाभाडे पीएम वॉरियर्स या टीमने आतापर्यंत. जमेची बाजू घ्यावी लागेल. त्यांनी देखील बाईटमध्ये सांगितलं होतं, चर्चा करतोय. 100 धावा त्यांनी सांगितलं होतं आम्ही ठोकणार आहे. आता इथून पुढे त्या धावा ठोकायचं असतील तर पॅटर्न बदलावा लागेल. आक्रमण करावं लागेल. हवाई हल्ले चढवावे लागतील. मोठे प्रहार चढवावे लागतील. बॉलर तयार. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला. आता पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. ओ माय गॉड, पकडला गेला कॅच. आणखीन एक धक्का बसतोय टीम भोरे दाभाडे पीएम वॉरियर्स या टीमला. फलंदाज बाद. समीर बॅक टू दी डगआउट.
साठी मुकेश उमेश. हो हो बॅटची एज बॉल चाललाय पाठीमागे अगदी घोषांकी क्षेत्र डिक्लेअर झोन पंच दर्शवतात सिंगल मिळेल आणि ओव्हरची देखील समाप्ती होईल. 5 षटक समाप्त झालेत आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर नजरा वळवल्या. आकडा क्रमांक तुम्ही पाहताय 30 रन्स ऑन दी बोर्ड. 6 विकेट्स आतापर्यंत गमावलेल्या आहेत. ही स्थिती तुम्ही पाहताय बॅटिंग करणाऱ्या टीमची. 6 विकेट्स आतापर्यंत गमावलेल्या आहेत. गोलंदाजीची टीम अगदी पाहायला गेलं तर असद फायटर्स टीम दुसऱ्या षटकामध्ये चुका झाल्या होत्या. थ्रो गोलंदाजीचे उठाव उचलल्यानंतर संघ अडचणीमध्ये आला होता, परंतु अडचणीमधून मार्ग काढला. ते आमचे प्रेक्षक वर्ग आहेत इजाज खान, त्याचबरोबर ते संपूर्ण जे त्यांच्या सोबत उभे आहेत साथी, त्यांना विनंती करेन आपण थोडंसं पाठीमागे सरकून घ्या दादा. ओके. बॉलर सज्ज होत आहेत. विकी पुजारी पुन्हा एकदा गोलंदाजी प्रगतीपथावरती ऑन ट्रॅक. यस जिल्हा आणि या जिल्ह्यातील नामवंत खेळाडू. हो पहिलाच बॉल वेगवान चेंडू हातालाय. काय लाईन आणि लेंथ पकडली आहे, रिदम मध्ये आलाय. पहिलाच बॉल डॉट हातातोय विकी पुजारी. तुम्ही पाहताय हे खेळाडू असेच घडत नाही आहेत. या खेळाडूंकडे खूप सारी मेहनत आहे आणि सातत्याने अगदी संपूर्ण घरची कामे पाहायची आणि क्रिकेटसाठी देखील वेळ द्यायचा, प्रॅक्टिस असेल, या सर्व गोष्टी करून आज विकी पुजारी एक मोठं नाव आज या मैदानामध्ये तुम्ही पाहताय. ओ यावेळी पहा आता अगदी ग्रामीण भाषेत आपण चर्चा केली ना, अंधाधुंदी फायरिंग करण्याचा प्रयत्न या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आकाश भाई ये नाही चलेगा. तर पूर्णपणे नजर वळवून खेळावं लागेल, बॅटला बॉल दाखवावा लागेल आणि आक्रमण तुम्हाला जरूर करावं लागेल या मॅचमध्ये, कारण संघाची धावसंख्या कुठेतरी कमी आकड्यावरती पाहतोय. कालच्या दिवसामध्ये अनेक मोठमोठ्या मॅचेस आपण पाहिल्या. बॉलर तयार विकी. पुढचा बॉल यावेळी ऑन साइडला अगदी दिशा दिली आहे बॉलला. बॉल मध्ये आहे ताकद, नजाकत, प्रहार याचा परफेक्ट मिलाव. चेंडू सीमा पार, षटकार साधावा. विकी पुजारी पुन्हा एकदा सज्ज. यावेळी पहा टीट फॉर टॅट, जशास तस उत्तर मात्र दिलाय. बॅटरला देखील गोलंदाजाने सांगितलंय तुम जलवे बेमिसाल रखना, हम भी जलवे बेमिसाल रखेंगे. आणि यावेळी मात्र सांगितलंय पूर्णपणे काठी काढली आहे. लाकूड तोड गोलंदाजी, फलंदाज बाद, विकेटचं पतन. आकाश बॅक टू डग आउट. मिनेकर यावेळी पहा खोदून काढलाय, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक 100 कॅच घेण्याचा प्रयत्न, चुकी होतीये. बॅकअप देखील चांगला पाहायला मिळाला होता. अगदी पाहायला गेलं तर सी कॉर्नर मधून क्षेत्ररक्षक आले बॉल पर्यंत. चांगला प्रयत्न राहिला, चेंडू अडवला असं म्हणायला हरकत नाहीये. कॅच जरी ड्रॉप झाला असला तरी संघासाठी धावा वाचवल्या, एफर्ट्स टाकले होते. स्ट्राइक रोटेट झाली आहे, सिंगल घेतली आहे. 1 ने धावसंख्या 37 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. गोलंदाज तयार आहेत. तुम्ही पाहताय बॉलिंग ट्रॅक वरती विकी पुजारी. 5 बॉलचा खेळ झालाय. अंतिम बॉल यावेळी खोदून काढलाय. आता गॅप मोठा आहे, परंतु क्षेत्ररक्षक वॉटर कॅच, कॅच ऑफ द क्वालिटी. एकदा कॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या. जबरदस्त कॅच,
काय एफर्स्ट टाकलाय, अगदी धावत आले. पाहायला गेले तर सी कॉर्नर पासून ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला आणि तिथे मात्र पकडलेला हा कॅच. विकेटचं पतन, फलंदाज बाद. आणखीन एक धक्का टीम बोरे दाभाडे PM वॉरियर्स या टीमला. काय गोलंदाजी, अप्रतिम, अफलातून कॉम्बिनेशन, कॉलिंग, इम्प्रोव्हायझेशन आणि ब्रिलियंट गोलंदाजीचा परफॉर्मन्स तुम्ही पाहताय टीम असद फायटर्स टीमच्या बाजूने. काय गोलंदाजी केली आहे जबरदस्त. चर्चा करतोय जसा पत्त्यांचा बंगला कोसळतो ना तशाच प्रकारची टीम यावेळी कोसळली आहे. तब्बल पाहायला गेले तर 9 विकेट्स गमावलेले आहेत. येस, 8 विकेट्स गमावलेले आहेत, माफ करा 8 विकेट्स गमावलेले आहेत. आता नजरावधील असद फायटर्स टीम आतापर्यंत पाहायला गेले तर 6 षटक समाप्त झालेत. चला जास्त वेळ घेत आहे असद फायटर्स टीम. टायमर सेट आहे, आपण नोंद घ्या, स्पीडअप घ्या, थोडस फास्ट क्रिकेट खेळा. 6 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 37 धावा, 7वं षटक मार्गस्थावरती आहे. बॉलर तयार होत आहेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. समीर खान पहिलाच बॉल सोडून दिलाय, दिशा पाहावी लागेल. चांगला चेंडू पाहायला मिळतोय, अगदी सोडून दिला होता. पंचांकडे देखील पंचांच्या वरती निर्भर राहिले, परंतु पंचांनी सांगितलंय हा चांगला बॉल आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी ठेवला होता. अगदी पाहायला गेलं तर ऑफस्टिक जी आहे आमची लाईन तर पूर्णपणे आतून बॉल निघून गेलाय. डॉट बॉल आलाय. गतीमध्ये परिवर्तन, नो बॉलचा इशारा पंचाच्या माध्यमातून आता दर्शवला गेलाय. खराब चेंडू, चुकी होते पुनश्च एकदा. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये, यावेळी तेच घडलं, चुकी झाली. लालच बुरी भला. बॉलर तयार होतील पुन्हा एकदा. समीर खानला तुम्ही पाहताय, चुकी झाली आहे. यावेळी गतीमध्ये परिवर्तन, हेच पाठीमागच्या बॉलवरती करायचं होतं परंतु नियंत्रण ठेवता आलं नाही. अगदी अग्रेसिव्हपणाने बॉल पर्यंत गेले आणि त्यानंतर मात्र जो लेग कटर बॉल आपण हाताळतो तो मग गतीमध्ये परिवर्तन करून हाताळायचा होता. चुकी झाली, हातातून बॉल निसटला. यावेळी परफेक्शन पाहायला मिळालं. आला डॉट बॉल, चांगला चेंडू. येस, त्याचबरोबर आमच्या मुख्य अतिथी व्यासपीठावरती युवा नेते संभाजी बर्गे साहेब यांची उपस्थिती आपण पाहतोय. भावी नगरसेवक यांची ओळख राहिलेली आहे आणि त्यांना मी विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. साहेब आपण स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं या आमदार प्रीमियर लीग मध्ये स्वागत, वेलकम, सुस्वागतम. जाऊयात मॅचच्या दिशेने. समीर खान निघालाय पुन्हा एकदा. यावेळी पहा फटका हवेमध्ये आहे, फिरवलेला बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक, कॅच ड्रॉप होतीये. धरतीला चेंडू दान केला गेलाय, सिंगल प्राप्त झाली आहे या बॉल वरती. समीर देखील आता विचार करत असेल, यार मी एवढी चांगली गोलंदाजी करतोय, एक बॉल माझ्याकडून चुकी झाली होती परंतु यावेळी चांगला बॉल मी हाताळला होता, त्या बॉलवरती सिंगल आली आहे, कॅच ड्रॉप झाला. चांगली गोलंदाजी, कौतुकास्पद गोलंदाजी म्हणावी लागेल. कारण ज्या प्रकारे प्रत्येक गोलंदाजांनी आपलं काम केलंय पावलावरती पाऊल ठेवून आणि त्याच प्रकारची ही गोलंदाजी आपण पाहिली. बॉलर तयार. ओहो, ड्राईव्ह केलाय, फटका चांगला आहे, चेंडू अगदी निघून जातोय, सीमा पार येतोय. भरपूर वेळेनंतर चौकार. समाप्त झालाय. येणारा अंतिम बॉल समीर खानचा 7वं षटक प्रगतीपथावरती असताना अंतिम बॉल. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज सज्ज आहेत आशिष केसरवाणी. ओहो हो, यावेळी पहा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी बॉल डी झोन मध्ये चाललाय, लेग बायच्या स्वरूपात. सिंगल मिळेल. एकीने धावसंख्या पुढे सरसावत असताना धावसंख्या 7 षटकांचा खेळ समाप्त, 44 धावा. आता अंतिम षटक. आतापर्यंत पाहायला गेलं तर 7 षटकांचा खेळ समाप्त झालाय, म्हणजे वेळ निघून गेली आहे. तुम्हाला धावा बनवायच्या होत्या, त्या धावांचा तुम्ही एक अंदाज लावला होता
परंतु क्रिकेटमध्ये कोणताही आकडा निश्चित ठरवू शकत नाही तुम्ही. आणि यावेळी एक अंदाज मिळाला होता बाईटमध्ये 100+ धावा बनवू, परंतु त्या साकारता आलेला नाही आहेत. 7 षटक समाप्त, धावसंख्या जाऊन पोहोचली 44. येणारं अंतिम षटक, या षटकामध्ये जर आक्रमण राहिलं तर कमीत कमी 60 पर्यंत धावसंख्या जर पोहोचली तर एक टक्कर देणारी फाईट या मॅचमध्ये होऊ शकते. परंतु त्यासाठी तुम्हाला आता लढा द्यावा लागेल. येणारे 6 बॉल आहेत पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होण्यासाठी. आता गोलंदाजी ट्रॅक वरती अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज देखील सज्ज होतील. ज्या गेट समोर गाड्या आहेत त्यांना विनंती करेन आपण गाड्या त्या लगेचच काढून घ्या. अगदी आमच्यापर्यंत माहिती आलेली आहे गाड्या ज्या पार्क कोणी केलेल्या आहेत गेट समोर, प्लीज येण्यासाठी अडचण निर्माण होतीये. त्या गाड्या तुम्ही लगेचच काढून घ्या. मॅचकडे वरूयात. अंतिम षटक, येणारे पहिल्या इनिंग मधील लास्ट 6 बॉल चा खेळ शिल्लक. बॉलर तयार, महेश देशमुख. पहिला बॉल. ओहो हो, काय गोलंदाजी, अप्रतिम चेंडू. चुकी होतीये सातत्याने, अंदाज चुकीचा ठरतोय. काय होत आहे, नशिबावरती निर्भर राहून तुम्हाला चालणार नाहीये. आक्रमण करावं लागेल. यावेळी डॉट बॉल आलाय. सातत्याने करण मिनेकरला तुम्ही स्ट्रायकिंग इन वरती पाहताय. 7 बॉल खेळले, 2 धावा. चुकी झाली आहे, संघासाठी प्राधान्य नाही. पुलचा फटका. यावेळी मिस टायमिंग स्ट्रोक. पाठीमागच्या झोन मध्ये बॉल जाईल का? यावेळी कॅच घेण्याचा प्रयत्न, परंतु मिळेल डिक्लर. सिंगल प्राप्त होईल. 1च्या मदतीने धावसंख्या 1ने पुढे सरसावत असताना आता भोरे दाभाडे PM संघ म्हटलं तर आता थेंबे थेंबे तळे साचे, आणि तशाच प्रकारची धावसंख्या पुढे सरसावतीये. 45 धावा. येणारे 4 बॉल शिल्लक आहेत या इनिंग मधील. बॉलर देखील तयार होतील. महेश देशमुख. पहिला बॉल डॉट हाताळला. त्यानंतर मात्र या वेळ बॉल वरती पाहायला गेलं तर बॅटची लिडिंग गेज. डिक्लर झोन मध्ये बॉल पाठीमागच्या दिशेने पाहायला मिळाला. सिंगल मिळाली आणि त्यानंतर मात्र आता सज्ज होत आहेत पुन्हा एकदा बॉलर तयार. 45 धावा. कमी धावसंख्या या सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळाली आहे. कारण सकाळच्या सत्रामध्ये कुठेतरी बॉल ट्रॅव्हल होणं अवघड होतं बॅट्समनला, शरीर ऍक्टिव्ह नसतं. पुढचा बॉल. यावेळी आपटलेला बॉल होता. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. परफ्यूम डिलिव्हरी. डॉट बॉल येईल. चांगली गोलंदाजी होतीये. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. अगदी पहिल्या 2 बॉलचा विचार केला ना अभिषेक, पुढे ठेवले होते आणि यावेळी अगदी इम्प्रेस करणारा बॉल हाताला. फलंदाजाला आश्चर्यचकित करणारी गोलंदाजी. पाठीमागे ठेवला, टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली, डॉट बॉल आला. यस, 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. येणारे अजूनही 3 बॉल शिल्लक असतील. बॅट्समन सज्ज आहेत. करण मिनेकर. 9 बॉल खेळले, 3 धावा. यार अगदी कुठेतरी जमेची बाजू संघासाठी घेता आलेली नाहीये. परंतु येणारे 3 बॉल वरती आक्रमण केलं, चांगले मोठे फटके सक्सेसफुल झाले तर मजा येईल. आक्रमण केलंय जरूर, अगदी शब्द कानावरती पडले. 3 अंतिम बॉल वरती जर मोठे फटके खेळले तर संघासाठी चांगली धावसंख्या उभारण्यासाठी हा खेळाडू मेन फॅक्टर ठरू शकतोय. आलेला षटकार. 51 धावा धावफलकावरती. षटकार ठोकलाय. भरपूर वेळानंतर या पट्ट्याने षटकार ठोकलाय. करण मिनेकरच्या बॅटमधून समोरच्या दिशेने 6 धावा आलेत. आता पहा, अगदी स्टँडकडे नजर वळवली भोरे दाभाडे संघाकडे. थोडीशी स्माइल नजर आली आहे प्रत्येक खेळाडूवरती. यावेळी आक्रमण. चांगला बॉल, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चांगली लाईन, चांगली लेंथ. डॉट बॉल आलाय. आता अंतिम बॉल असेल पहिल्या इनिंगचा. धावसंख्या 51 या आकड्यावरती. येणारा अंतिम बॉल. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर सज्ज आहेत. करण. लेफ्ट करण्याचा प्रयत्न. टॅप शॉट. रनआउटची संधी. फलंदाज बाद. विकेटचं पतन होत आहे. अंतिम बॉल वरती देखील विकेट पाहायला मिळाली. 9वा धक्का बसला टीम भोरे दाभाडे PM वॉरियर्स या टीमला. आणि पाहायला गेलं तर पहिल्या इनिंगचा खेळ झाला इथे समाप्त. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती धावा 51 आणि 52 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये उभं केलंय भोरे दाभाडे PM वॉरियर्स या टीमने. अजद फायटर्स या टीमला
पहिल्या इनिंगचा केस समाप्त झालाय. दरम्यान एक छोटसा हलक्या आवाजामध्ये डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत ऐकूयात आपण. माननीय श्री एक आपल्या मैदानचा खेळाडू आमिर मुजावर हा काल संध्याकाळी जवाहरनगरमधून हरवलेला आहे. कोणाला दिसला तर आपल्या ग्रुपवर आपण फोटो टाकला आहे त्यांचा. कोणाला दिसला तर त्या नंबरला लगेच कळवा.
समीर वंटमोरे यांना वाढदिवसानिमित्त 21 नंबर क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने आणि आमदार प्रीमियर लीग यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत. पाठवून दे एक पाठवा की. बापूंचं सर स्वागत. बापूंना विनंती आहे स्टेजवर बसून घ्यायचं आहे. समीर भाऊ गोलंदाज नाव सांगायचं आहे, नाही तर तुमचा एक्स्ट्रा प्लेअर लावून द्या. आकाश. फलंदाज नाव सांगायचं आहे. सूरज भाऊ पाठवून द्या इकडे. कोण आहे? स्ट्रायकवर तेजस, नॉन स्ट्रायकरला इरफान, स्वतः संघमालक. गोलंदाज आकाश पडियार. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात. पहिला चेंडू घेऊन येतोय आकाश. सुरेखाचा चेंडू. कोणत्याही बॅटचं आणि बॉलचं कनेक्शन नाही. चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव असा चेंडू बनावा लागेल. छोटंसं लक्ष असताना अतिशय चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू आकाश. तेजसच्या बॅटमधून हेलिकॉप्टर फटका. त्यावर प्रशांत फुटाने. चेंडू खाली येतोय. चांगली फेकी म्हणावं लागेल. एकाच धावेवर समाधान. या एक धावेने संघाचं खातं खोललं गेलंय. सुरू असलेला सामना 1 मिनिट जरा थांबायचा आहे. लहान मुलांना बाहेर करायचं आहे जरा. इजाज भाई देन. आणि आता स्ट्रायकवर इरफान शेख. गोलंदाजीसाठी आकाश. अखोट टप्प्यात चेंडू फटकवायचा प्रयत्न. बॅटची कडून चेंडू जातोय. डिक्लेअर स्वरूपातील 1 धाव. संभाजी बर्गे युवा नेते यांचं सहर्ष स्वागत. आमदार प्रीमियर लीगच्या वतीने सहर्ष स्वागत. या मैदानाचे सिनियर खेळाडू आणि या परिसरातील युवा नेतृत्व संभाजी बर्गे तात्या. चला आपण सामन्याला गती द्यायचा आहे. अजून या दिवसभरात एकूण 5 सामने खेळण्यात येणार आहेत. वातावरणाचा विचार करता सामना सतत चालू ठेवणं गरजेचं. पुढील चेंडू पुन्हा दाखवडपट्टीचा चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा. अवांतर धावेने धावसंख्येवर धावसंख्या होती ती 3. या स्पर्धेसाठी गुरुकुल शिक्षण समूह यांचं विशेष सहकार्य. पुन्हा एकदा गुडलेन पटेलचा चेंडू सन्मानजनक खेळून काढलेला आहे. त्यावर 1 धाव. इजाज खान इकडे. तसेच या स्पर्धेसाठी खेळाडूंचे नाश्त्याची सोय जी केलेली आहे ते मुआज मोमीन. दत्त ओली भेळ. बॅटची कडकून झालेला चेंडू. डिक्लेअर स्वरूपातील 1 धाव. इजाज खान, मुआज मोमीन. माईक संपर्क झालेला लगेच त्वरित. पुढील चेंडू आकाशचा. स्ट्रायकर तेजस जगताप.
उंच फटकाचा प्रयत्न, चेंडू जातो निर्धाव, षटक सपतय. एक षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा, चांगली सुरुवात म्हणावं लागेल. जिंकण्यासाठी 51 धावांचं आव्हान घेऊन 51 धावा दिल्या आहेत. 52 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला असद फायटरचा संघ आणि गोलंदाजी करत असलेला संघ भोरे दाभाडे PM वॉरियर्स या संघामध्ये नामांकित खेळाडू. दोन्ही संघात असद फायटर्समध्ये विकी पुजारी यासारखा अष्टपैलू खेळाडू ज्याने जिल्ह्यात आपलं नावलौकिक मिळवलेला असा हा खेळाडू, तर भोरे दाभाडे PM वॉरियर्स संघामध्ये जिल्ह्यासोबतच महाराष्ट्रात आपली छाप सोडलेला असा एक धुवाधार खेळाडू संदीप मकवाना या स्पर्धेत आज आपलं कौशल्य दाखवणार आहेत. असे हे 2 दिग्गज खेळाडू, अतिशय दिग्गज खेळाडूंची असलेली उपस्थिती असलेली आहे. ही स्पर्धा प्रेक्षकांचं डोळ्याचं पारणं फेडणारी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. चांगल्या खेळाडूंचा खेळ पाहायला मिळणार आहे 21 नंबर ग्राउंडवर आमदार प्रीमियर लीगच्या माध्यमातून. गोलंदाजीसाठी देवदास पडियार आणि स्ट्रायगर स्पॉन्सर इरफान. देवदास चांगला चेंडू, नीट सगळा तडकता येत नाही. चौस यांचं क्षेत्ररक्षण, निर्धाव चेंडू जातोय. पुढील चेंडू उंच फटका लागलेला आहे. पंच निर्णय देतील. पंचांचा निर्णय मान्य करायचा आहे. पंचांचा निर्णय मान्य करायचा आहे. समीर, पंचांशी वाद घालायचा नाही आहे, त्यांचे निर्णय देतात तिथं. पंच निर्णय देतील, पंचांशी वाद घालायचा नाही आहे. सांगते की होय बरोबर आहे. हो आपण लगेच बोलले की थांबा की आपण गेले की म्हणणार ते नाही आम्ही सांगितलो ते पण काय म्हणणार काय द्यायचं त्यांना सांगितलं आपण. बाहेर लागला असला 2 आहे आत बाहेर डायरेक्ट गेला तर साहेब चेंडू द्यायचा तिथला. हे थांब, ऍक्च्युली काय नियम आहे या मध्ये गॅप मध्ये बाहेर लागला का नाही, इरफान भाईंना पण मी सांगितले लागला बाहेर की 2 आहेत आणि डायरेक्ट तिकडे गेला तर साहेब कुणाला पण विचारा. आणि मी मॅच चालू आधी सांगितले. आता ते अंपायरनं बोलल्यात, मी बाहेरनं बोलले की तुम्हाला वाटणार का आम्ही मुद्दाम केला असं होते म्हणून मी शांत बसलेलो. आणि त्या डामापर्यंत मध्ये बाहेर कुठं पण लागला झाडाला 2 रन आणि डायरेक्ट पडला तर साईड झाडाला लागला नाही. रिव्ह्यूला दिसते, रिव्ह्यूला जरी चेक करा तरी पण चालते. थांबा थांबा जरा रिव्ह्यू चेक करा बघता विकेट थांबा तुम्ही. ऍक्च्युली ते 2 रन ऍक्च्युली त्या 2 रन आहे तुम्ही म्हणून असं नाही दुसऱ्या 2 रन आहे ऍक्च्युली.
टीव्ही अंपायर चेक करत आहेत चेंडू हाँ इधर लग के बाहर गए ये देखो हा बघा हा बॉल झाडात ना आला बॉल हा बघा डांबाजी आणि इथं मध्ये लागला आणि इकडे आला इकडं बॉल असं लागून इकडे आलाय इथं लागला नाही बॉल इथं लागला आणि इकडे आला मी क्लिअर बघितलंय लागून कसं इकडे चेक करा एवढ्या लांब कसं झाडात नाही नाही तसं मला नाही हो हे बॉल आलेला जरा चेक करा एक गेस लावता येते ना हॅलो हॅलो सर 2 रन्स आहेत 2 रन्स बॉल झाडाला लागून इकडे आत आलाय रोलर बाहेर गेल्यावर गेट लावून घ्यायचा आहे गेट लावून घे भाऊ गेट लावून घे जरा प्रेक्षकांना विनंती आहे गॅलरीत येऊन बसायचा गॅलरीत दोन्ही गेट लावून घे भाऊ दोन्ही गेट लाव गेट लावून घ्यायचं आहे आणि तिथनं आता खेळाडूंनी सगळ्या उठायचं आहे कृपया सहकार्य करायचं आहे पुन्हा एकदा आखवतो पाहिजे चेंडू बॅटची कड घेऊन चेंडू डिक्लेअर स्वरूपात जातोय चेंडू द्यायचा आहे मागे गेलेला चेंडू खेळाडूंनी चेंडू द्यायचा आहे खेळाडूंना विनंती आहे बोर्डला हालचाल करायची नाही बॉल देतात तिथं तुम्ही थांबा गजू बोर्ड हलवू नका म्हणून सांगा साईनाथ जाधव यांचे सहर्ष स्वागत चेंडू टाकायचा आहे बाहेर गेलेला चेंडू टाकायचा आहे लवकरात लवकर दोन दिली मॅच बॉल आला बघा मॅच बॉल आलेला आहे सामन्याला सुरुवात साईनाथ जाधव दादा यांचं सहर्ष स्वागत आमदार प्रीमियर लीगच्या वतीने आणि सानेच्या बोर्डाला लावून सानेच्या बोर्डाला लागून पुढे चेंडू सुरेख असा स्ट्रेट ड्राइव्ह फटका पंचांचा इशारा 6 धावांसाठी जातोय चेंडू या 6 धाव्याने धाव संख्या होती ती 16
जबाबदारीनुसार फलंदाजी करत असताना इरफान शेख स्वतः संघमालक 2 मिनिटं मॅच थांबवायची. हॅलो, समीर वंटमुरी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. गेट बंद आमच्या- करून घ्या. निहाल भाई गेट बंद कर. करूया. धावसंख्या झालेल्या आतापर्यंत 16 धावा. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू येणे बाकी. जरा गाडी गेल्यानंतर तिथं बोर्ड जरा फक्त बाउंड्री लाईनच्या बाहेर लावायचा आहे कृपया करून. उंच पटका इरफान यांच्या बॅटमधून सरळ चेंडू सीमारेषे पार 6 धावांसाठी आणि या 6 धावेने धावसंख्या होते 22. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 22. हॅलो 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 हॅलो. 2 षटकांचा केस समाप्त झालाय. मॅचकडे पुन्हा एकदा आपण वळूयात. अगदी पाहायला गेलं तर खूप चांगली मॅच आपण अनुभवतोय. पहिल्या मॅचचा भव्य दिव्य थरार आणि आमदार प्रीमियर लीगचं हे पर्व तुम्ही पाहताय. 2 षटकांचा केस समाप्त झालाय. 22 धावा धावफलकावरती येणारे बॉल आहेत 36 आणि बनवायचे आहेत 30 धावा. 5 धावांचा रन रेटच्या सरासरीने आता मात्र जरी धावा बनवल्या तरी मात्र टीम विजयी होऊ शकते. बॅटिंग टीम असत फायटर्स तुम्ही पाहताय, परंतु जमेची बाजू घ्यावी लागेल गोलंदाजी टीमला. आता तिसरं षटक मार्गस्थावरती असताना बॉलर देखील सज्ज होत आहेत. महेश गावडे गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालाय. ऑन स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज सज्ज आहे तेजस जगतापला तुम्ही पाहताय. इरफान देखील सज्ज आहेत. इरफान यांनी देखील आक्रमण करायला सुरुवात केली आहे. अगदी विचार केला इरफान यांचा तर 8 बॉल 19 धावा या खेळाडूने लगावलेल्या आहेत धावफलकावरती. वैयक्तिक चांगली बॅटिंग राहिली आहे.
तेजसकडे आता नजरा वळतील. ऑन स्ट्रायकिंग एंडवरती तुम्ही पाहताय राऊंड विकेट करून बॉलर तयार महेश. पहिलाच बॉल अगदी ऑफ स्टंप वरती आले. आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. पहिला बॉल निर्धाव आलाय गोलंदाज महेश गावडेच्या माध्यमातून. आणि खरं तर संघाला ही गरज आहे, कारण पूर्णपणे विचार केला भोरे दाभाडे PM वॉरियर संघाचा तर डॉट बॉल येतील तेवढं चांगलं होणार आहे. गतीमध्ये परिवर्तन केलं. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळाला. तितकाच चांगला ड्राईव्हचा फटका, परंतु कोणतीही धाव मिळणार नाहीये कारण क्षेत्ररक्षक अगदी तैनात होते. कौतुक करावं लागेल भोरे दाभाडे संघाचं, कारण पूर्णपणे अगदी या मॅचमध्ये जकड आणि पकड निर्माण केली आहे. स्ट्रायकिंग एंडवरती तेजस जगताप पुढे सरसावत असताना आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. बॉल चला डिक्लेअर झोन मध्ये लेग बायच्या स्वरूपात पंच दर्शवतायत. सिंगल मिळेल. एक धावेला क्रिकेटमध्ये महत्व आहे, परंतु आता पाहायला गेलं तर ज्या प्रकारे बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंगमध्ये चांगल्या धाबा बनवू शकला नाही टीम भोरे दाभाडे PM वॉरियर संघ, परंतु आता बॅटिंगमध्ये तुम्हाला एफर्ट्स टाकता आलेले नाही आहेत. गोलंदाजीमध्ये जमेची बाजू घ्यावी लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल, परंतु तेच पाहतोय आपण महेश गावडे. ओहो, ऑन साईडला दिशा दिली आहे जमिनी लगत. अगदी पाहायला गेलं तर वेगाने बॉल येतोय. क्षेत्ररक्षक देखील बॉल पर्यंत पोहोचलेत. सिंगल मिळेल. एकच धाव फलकावरती ऍड होईल. पहा, आक्रमण करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय आणि आक्रमणाच्या नादामध्ये कुठेतरी अपयश येत आहे, परंतु मॅच चांगली चालली आहे. बॅटिंग टीमच्या बाजूने जमेची बाजू आहे, कारण बॉल जास्त आहेत, धावा कमी आहेत. 32-28 समीकरण. बॅकफुट वरती गेलेत. यावेळी पंच केलाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या पर्यंत पोहोचतील. कव्हर्सला फेकी चांगली होईल. दरम्यानची एकच धाव ऍड होईल. पहा, अगदी बॅटिंग टीमला देखील माहिती आहे आपल्यामध्ये मॅच मध्ये आपण ऑन आहोत आणि त्यामुळे मोठे फटक्या करण्याचा मानस देखील केला जातोय. आणि जरी मोठे फटके फसत असले तरी एकेरी दुहेरीने का होईना संघाची धावसंख्या पुढे सरसावते. 25 धावा. ओहो हो, चांगला चेंडू अगदी पाहायला गेलं तर ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवला. बॅट्समनला कसरत करायला लावली, परंतु यावेळी डॉट बॉल आला. ओव्हरची झाली समाप्ती. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती 25 धावा. आतापर्यंत एकही विकेट घेता आलेली नाहीये बॉलिंग टीमला. जेवढ्या चांगल्या विकेट्स येतील तेवढं फायदेशीर ठरणार आहे, कारण पहिल्या इनिंग मध्ये असत फायटर्सने हेच केलं होतं. ओव्हरची समाप्ती झाली आहे पंच. 3 षटकांचा खेळ समाप्त. 25 धावा. आता मजा येईल. इथून पुढे गोलंदाजी ट्रॅक वरती आता नजर वळवली जाईल. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज देखील सज्ज होत आहेत बॉलिंग करण्यासाठी. वसीम चौस गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होत आहेत. तर जमेची बाजू घ्यावी लागेल. याचे एक लिजंड खेळाडू आहेत. सातत्याने क्रिकेटचा फार अनुभव आहे या खेळाडूंकडे. आता मजा येईल. वसीम निघालेत. राऊंड विकेट करून लेफ्ट आर्म. पहिलाच बॉल ऑन साइडला भिरकावून दिलाय. चेंडू जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय. इट्स आउट ऑफ द पार्क. येतोय 6 धावांसाठी षटकार. पहा, मॅच पूर्णपणे खुली केली जाते. मोठे फटके येतील तशी मात्र मॅच आम्ही विजयाच्या दिशेने पोहोचू. बॅटिंग करत असताना असत फायटर्स देखील सांगतायत ही मॅच आम्हाला लवकर संपवायची आहे. 31 धावा. येणारे 29 बॉल. फक्त 21 धावा बनवायचे, म्हणजे बॉल जास्त आहेत अभिषेक आणि धावा कमी आहेत. आणि अशा वेळी बॅटिंग टीम मोठे फटके खेळते तर लवकर मॅच संपेल. पहिल्याच बॉल वरती यस पंच आता टीव्ही अंपायर आमच्या समेत जोडले जातील. यस DRS कशासाठी आहे? डेझेल चे Yes, कर्णधार आणि बॅट्समन DK पाठीमागे, लॉयन्सचे कर्णधार पाय लागलाय की स्टेजशी काय? संपर्क Yes, पाहायचंय. साधायचा लगेच.
ठरले. पुढचा बॉल सोडून दिलाय. दिशा खराब आहे. दिशाहीन गोलंदाजी. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दर्शवला जातोय. 1 धावसंख्या पुढे सरसावतीये. यावेळी पहा गोलंदाजी टीम कुठेतरी आता मॅच मधून निसटते की काय असं वाटायला लागले, कारण बॅटिंग मध्ये कमी धावसंख्या उभारली आहे. गोलंदाजीमध्ये 100% देता येत नाहीये. चुका होत आहेत. बॉल होते यार. फुलटास बॉल होता. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक येतात बॉल पर्यंत. लॉंग ऑनला फिकी चांगली आहे. सिंगल प्राप्त होईल. एकच धाव मिळेल. पहा ज्या प्रकारे चर्चा करत होतो, चुका होत आहेत. टीम भुरी दाभाडे PM वॉरियर संघाकडून बॅटिंग करत असताना चुका झाल्या. लवकर विकेट्स प्राप्त केल्या. त्यानंतर मात्र गोलंदाजीमध्ये एफर्ट्स नाही आहेत. बॉलर तयार. वसीम गतीमध्ये परिवर्तन केलं. यावेळी पहा अगदी क्षेत्ररक्षक मिड विकेट वरती अप्रतिम क्षेत्ररक्षण. फिकी चांगली आहे. सिंगल मिळेल. एकच धाव ऍड होईल. एकेरी दुहेरीने खेळ चाललाय शांत गतीने. अगदी पाहिलं तर संयम दाखवत मात्र धावफलक पुढे सरसावत असताना 34 धावा मॅच मध्ये आलाय बॅटिंग टीम पूर्णपणे. ओ हो फ्लिक ऑफ द रिस्क. बॉल जाईल. पंच दर्शवतायत डिक्लेअर झोन. सिंगल मिळेल. ओके. बॉल आलाय. पंच मॅच बॉल आलाय. सिंगल मिळतीये. वसीम यावेळी चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. ज्या प्रकारे पहिल्या बॉलवरती षटकार आला होता आणि तदनंतर मात्र अचूक टप्पाची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. येणारा या षटकातील अंतिम बॉल पाहूया. हो हलक्यात स्क्वेअर कट केलाय. बॉल जाईल आता पाठीमागे. पंच देखील आता नजरावरतील. राम लोंढे कुठं असतील त्यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. राम लोंढे डिक्लेअर झोन मध्ये बॉल चाललाय. सिंगल मिळेल. ओव्हरची होईल समाप्ती आणि इथून पुढे पाहायला गेलं तर 4 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या आहे धावफलकावरती 36 धावा आणि येणारे बॉल आहेत 24 बनवायचे आहेत. 16 धावा. 24 चेंडू आहेत. 16 धावा बनवायचे आहेत. मॅचची जी पाहायला गेलं तर स्थिती आपण पाहिली ना तर अगदी बॅटिंग टीमच्या बाजूने जाताना पाहायला मिळतीये. पूर्णपणे या मॅच मध्ये वर्चस्व गाजवलंय असद फायटर्स या टीमने. बॅटिंग करत असताना चांगला खेळ होतोय आणि मला वाटतं या सकाळच्या सत्रामध्ये त्यांनी टॉस जिंकला. हा त्यांच्यासाठी योग्य डिसिजन राहिला. टॉस जिंकल्यानंतर त्यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. सांगितलं आम्ही चेसिंग करू आणि कमी धावांपर्यंत समोरच्या टीम्सला रोखू आणि त्याच प्रकारे पाहायला मिळालं. गोलंदाजी करत असताना असद फायटर्स संघ मात्र जमेची बाजू ठरला. इम्पॅक्ट फॅक्टर राहिले. गोलंदाजांचं कौतुक होईल आणि बॅटिंग करत असताना देखील पूर्णपणे पाहायला गेलं तर एकही विकेट अजूनही गमावलेली नाहीये. हा मेन फॅक्टर राहिलाय या टीमचा. चांगली गोलंदाजी करत असताना देखील पाहायला मिळाले. वसीम पहिल्या बॉलवरती षटकार आला होता. त्यानंतर मात्र संत गतीने धावसंख्या पुढे सरसावली. बॉलर तयार. महेश पहिलाच बॉल पहा ऑफ स्टंप वरती गेले होते. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट डिलिव्हरी. येस तेजसला तुम्ही पाहू शकाल 11 बॉल खेळले 4 धावांचं योगदान दिलंय संघासाठी. म्हणजे आक्रमण नाहीये कारण सांगितलंय त्यांनी देखील आमच्या धावा बनतायत. इरफान मारतायत. मी टेन्शन घेणार नाहीये. यावेळी ड्राईव्ह केला. कव्हर्सला खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सिंगल प्राप्त होईल आणि पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट केली जाते. म्हणजे काय तर खेळाडू वृत्ती दाखवली जाते कारण इरफान शेखच्या बॅटमधून धावा येत आहेत. संघ लवकर विजयाच्या उंबरट्यावरती जाऊन पोहोचतोय आणि आम्हाला हेच हवंय. संघ जेवढ्या लवकर विजय मिळेल एक आत्मविश्वास वाढेल. 14 बॉल 29 वरती खेळतोय इरफान. हो स्क्वेअर कट. यावेळी कॅच नाहीये. कॅच ड्रॉप होईल. चांगला प्रयत्न राहिला होता. लास्ट कॉल. हॉटेल डॅझेल चे कर्णधार आणि डीके लॉयन्सचे कर्णधार स्टेजशी संपर्क साधायचा. चला बॉलर तयार. पुन्हा एकदा इरफानसाठी हा बॉल. पाठीमागे सरसावले होते. कॅप शोधून काढलाय परंतु कव्हर्सला फील्ड तैनात आहेत. फिकी होईल. सिंगल मिळेल. सिंगल प्राप्त केली जाते. आक्रमण होत नाहीये. पूर्णपणे विजयाच्या दिशेने हळूवारपणे मात्र टीम जात असताना तुम्ही पाहताय असद फायटर्स संघ चांगला खेळ होतोय. बॉलर पुन्हा एकदा तयार. महेश गावडे.
ओहो यावेळी पहा आक्रमण करण्याच्या नादामध्ये अपील रवी पाटील चांगला बॉल आणि विनोद दारास्वामी लास्ट कॉल आहे. प्रमुख पाहुणे इथे वेट करतायत, परत बोलवायला लावू नका. यावेळी पहा चांगला फटका पाहायला मिळतोय आणि इथे मात्र फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन पहिला ब्रेक थ्रो 5व्या षटकामध्ये पाहायला मिळालाय. फलंदाज बाद तेजस जगताप बॅक टू द डगआउट आणि नवीन फलंदाज देखील मैदानामध्ये दाखल होतील, अर्थातच विकी. डाके मालकांचं सर स्वागत. यांना विनंती आहे कृपया करून स्टेजवर यायचं आहे. विकी पुजारी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय बॅटिंगसाठी. येणारे बॉल आहेत समीकरण आपण पाहिलं तर 18 बनवायचे आहेत 14. 5 षटकांचा केस समाप्त झाला आणि 38 धावा आतापर्यंत बनवलेल्या आहेत. बॅटिंग करत असताना धीम्या गतीने अगदी खेळ चालू आहे, कारण संत गतीने मॅच चालू आहे. विचार केला तर बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंग मध्ये 52 धावा. रवी पाटील, विनोद स्वामी, हॉटेल डॅझल वर्सेस डीके लॉयन्स दोन्ही कर्णधार. आणि सामन्याला गती द्यायचं आहे, लेट होत आहे. चला बॉलर तयार होत आहेत पुनश्च एकदा. 38 धावा, येणारे बॉल 18 बनवायचे आहेत 14. बॉलिंग ट्रॅक वरती संदीप मकवाना सज्ज झालाय ओव्हर द विकेट करून पहिला बॉल. फिरकी गोलंदाजी, टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल. पंच दर्शवत आहेत व्हाईट बॉल. खराब चेंडू. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेणारा बॉल होता. संदीप मकवाना देखील आता पंचांची चर्चा करतायत. अतिरिक्त उसळी घेणारा बॉल, व्हाईट बॉल. पंच आज ऑफिशियल अंपायर्स आहेत, त्यांनी देखील खूप सारा अनुभव आणि मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी कव्हर केलेल्या आहेत. या पंचाचा डिसिजन अंतिम असेल अशी नोंद घ्या तुम्ही, वेळ घालवू नका. अंपायरची वाद घालायला नाही. बॉलर सज्ज. यावेळी पुन्हा एकदा व्हाईट बॉल. पंच दर्शवत आहेत खराब चेंडू. वाईडच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावेल. 40 धावा, 18 बॉल 12 बनवायचे आहेत. हे षटक जर संदीप मकवानांनी चांगलं टाकलं तर या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतोय, कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. ड्राईव्ह केलाय फटका अगदी जमिनी लागत बॉल पर्यंत क्षेत्ररक्षक येतील. सी कॉर्नरला फेकी चांगली आहे, सिंगल प्राप्त केली गेली आहे. स्ट्राईक रोटेट. रोटेशन फार महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये आणि तेच पाहायला मिळालं. सिंगल प्राप्त झाली. इरफानने देखील संयम ठेवला यावेळी. विकी पुजारी तुम्ही पाहताय गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिले 2 बॉल वाईट आले, त्यानंतर यावेळी सिंगल मिळाली आहे. ओहो हो पहा, अगदी पाहायला गेलं तर टप्पा पडल्यानंतर उसळी येणारा बॉल होता. वेट केलं होतं बॅटरने, अगदी पंच द्यायचा होता बॉलला. अगदी पाहायला गेलं तर बॅटचा बॉलचा संपर्क झाला नाही. चांगला चेंडू पाहायला मिळाला गोलंदाजाच्या माध्यमातून. विकी पुजारी एक मोठं नाव आहे क्रिकेटमधील. यावेळी पहा पंच केलाय, फटका चांगला आहे. आता बॉल वरती या किती धावा मिळतील? 2 धावा. पंचांनी सांगितलंय 2 धावा दंडित केल्यात. चांगला फटका पाहायला मिळाला. पाहायला गेलं ना तर डीप बॅकवर्ड पॉइंट आपण पाहिलं ना तर पंच तिकडे 2 धावा डिक्लेअर झोन मध्ये ऍड आहेत आणि
जो घोषांकित क्षेत्र या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्यापर्यंत कळवलं गेले तिथे 2 धावा ऍड होतील. ओके ओके ठीक आहे काय एवढं बोललो तयार. यावेळी पुन्हा एकदा पंच केलाय फटका चांगला आहे तुम्ही पाहू शकाल. वाडिश लॉंग ऑफला पकडला जाईल इथे मात्र कॅच विकेटचं होईल पतन. जशी ही विकेट आली तसं मात्र टाळ्यांचा कडकडाट तुम्ही पाहिलाय. फलंदाज बाद आणखीन एक विकेट. जे प्रेक्षक वर्ग आहेत पंच 2 मिनिटं. जे प्रेक्षक वर्ग आहेत पाठीमागे गेट जी एंट्री आहे मेन प्लीज थोडंसं पाठीमागे सर का. हॅलो त्या गेट जवळ कोण आहे तिने इकडं गॅलरी देऊन बसा. एजाज एजाज प्रेक्षकांना एकतर बाहेर बसा म्हणावं नाही तर इकडे गॅलरी गेल्या गॅलरी देऊन बसा म्हणावं. मास्तर येस प्रेक्षक वर्ग सहकार्य करा. चला मॅच कडे वळूयात. बॉलर तयार पुन्हा एकदा विकी पुजारी ऑन स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर सज्ज सूरज मुजावर. पहिला बॉल खेळतील सोडून दिलाय दिशा खराब व्हाईट बॉल पंच दर्शवतायत सिंगल मिळेल. धावफलक आपण पाहिलं तर आता चर्चा करतोय 44 धावा 8 धावा फक्त बनवायच्या आहेत 14 बॉलच्या पाठीमागे. 2 विकेट्स गमावलेल्या आहेत असत फायटर्स या टीमने परंतु जास्त काही होणार नाहीये. डॉट बॉल चांगला चेंडू चांगली गोलंदाजी होतीये जमेची बाजू ठरू शकते परंतु एखादा मोठा फटका आला तर मॅच लवकर संपेल. गतीमध्ये परिवर्तन चांगला चेंडू अचूक लाईन अचूक लेंथ पहा अगदी पाहायला गेलं तर फलंदाजाला देखील बीट झालेत आणि बॉल अगदी डॉट आलाय. ओव्हरची झाली समाप्ती 6 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 44. आता मजा येईल. येणारे बॉल आहेत 12 बनवायचे आहेत 8 धावा. चला आवरायला जरा समीर आवरा वेग होऊ नका अजून दिवसभर सामन्यात बॅटलाईट होण्याची शक्यता आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती आता नजर वळवली जाईल. आकाश पडियारला तुम्ही पाहाल. स्ट्रायकिंग एंड वरती इरफान शेख काय बॅटिंग केली आहे जबरदस्त आज इम्प्रेस केलंय. 17 बॉल 31 एक बहारदार खेळ राहतोय या खेळाडूच्या माध्यमातून संघासाठी विजयात्मक खेळ राहिलाय. आकाश पडियार सज्ज होत आहेत बॉलिंगसाठी. येणारे 12 बॉल बनवायचे 8 धावा. पहिला बॉल पहिलाच बॉल ऑन साइडला दिशा दिली आहे. यावेळी मात्र बॉल जाईल सीमारेषा पार आणि विजयांचं अंतर कमी करणारा हा फटका गोलंदाजाला दिलाय. पहिल्याच बॉलवरती झटका चेंडू सीमा पार षटकार. आणि मॅच अगदी आता विजयाच्या उंबरठ्यावरती. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 2 धावा. नक्कीच समालोचन कक्षामध्ये देखील चर्चा झाली या षटकांमध्ये मॅच फिनिश होईल का कारण विकी पुजारीची जी गोलंदाजी राहिली होती इम्प्रेस झाला. अगदी फलंदाजांवरती दडपण निर्माण झालं होतं परंतु पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. मॅच खुली झाली आहे. सेन्सिबल क्रिकेट संयम दाखवलाय. सिंगल मिळेल. आता उर्वरित 1 धाव. विजयाच्या उंबरठ्यावरती संघ असत फायटर्स 1 धाव
बनवायचे आहे. एक धाव 10 बॉलच्या पाठीमागे बॉलर निघालाय. सूरज मुजावर ऑन स्ट्राईक. तात्या कुंभजे सर यांचं सर स्वागत. आक्रमण करण्याचा प्रयत्न, लालच बुरी भला, बॅटची एज, फलंदाज बाद, विकेटचं पतन. आणखीन एक विकेट गमावली असद फायटर्स टीमने. एका धावेची गरज आहे. ज्या प्रकारे इरफान यांनी सेन्सिबल क्रिकेट दाखवलं होतं, संयम ठेवला, सिंगल मिळाली होती आणि यावेळी पाहायला गेलं तर स्ट्राईक रोटेट झाली आणि आक्रमण करण्याचा प्रयत्न राहिला होता. फलंदाज बॅटिंग करत असताना तुम्ही पाहिलं सूरज बॅक टू दी पॅव्हेलियन परतावले. नवीन बॅटर रोहित मिनेकर. एका धावेची गरज आहे, फक्त एक धाव. 9 बॉल 1 धाव. चला थोडस फास्ट खेळा बॅटर, विनंती असेल. जास्त वेळ घेताय आपण. असद फायटर्स टीम. फलंदाज आले स्ट्रायकिंग एंड वरती. रोहित मिनेकर. एका धावेची गरज आहे. मॅच अगदी पाहायला गेलं तर एक तर्फी घेतली आहे स्वतःच्या खात्यामध्ये. एका धावेची गरज. आक्रमण ॲमेझॉनी स्टाईल मॅच फिनिश. विजयी येतोय हा षटकार आणि मॅच होते फिनिश. आणि पहिली मॅच आजच्या दिवसातील आपण अनुभवली. तिसरा दिवस आपण पाहतोय या स्पर्धेचा. लाईनअप करून जायचं आहे. लगेचच पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे आणि खेळाडू समीर वंटमोरे येताना लाईनअप करून यायचं आहे.